खरंच काय एवढा राग आहे माझ्यावर तुमचा? तुझ्यावर नाही मालू, तिच्यावर. ती मीच आहे. तू एवढी बदललीस कशी? कुठे बदलले? मला जाणवते ना. कशामुळे? कशामुळे ते सांगता येत नाही, पण बदललेस एवढं खरं. तुझ्या आयुष्यात आता मला काही किंमत नाहीये. म्हणून का 50 वर्ष झिजवली मी संसारासाठी? ते आपल्या मुलांसाठी. पण संसार तुमच्या बरोबरच सुरू केला होता ना, आणि आपली मुलं आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. नाही, उमाचे ठीक आहे, पण दिलीप. एवढा राग नका ठेवू मनात तुम्ही. राग कुठे ठेवला? आपला मुलगा आपल्या शिकवणीचा आणि आपल्या संस्कारांचंच प्रतीक आहे. ही शिकवण नव्हती माझी. त्यांनी देशासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती माझी. अहो, ते तो करतोय की. पण देशात राहतोय का तो? आपल्या देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचा भाग आहे तो. ते अंडर प्रिव्हिलेज का काय म्हणतात ना, त्या मुलांसाठी बरंच काही करतो. सगळे सण साजरे करतो परदेशात. मालू. अगो बाई, तुम्ही कुठून आलात? कुठून म्हणजे काय? तुझ्या मनात? म्हणजे बाईस. अगं बाईस, पाहतेस काय अशी बाईस? मालू, एवढ्या तक्रारी केल्यास माझ्याबद्दल, असं वाईटच आहे का मी मालू? मग तुम्ही करता कसं? माझ्यामुळे तुला त्रासच झालाय नेहमी. हो, झालाच आहे. मग माझ्यात काहीच चांगलं नव्हतं मालू, कधीच. असंच नाहीये काही, पण तुम्ही माझं म्हणणंच कधी समजून घेतलं नाही. मग आता सांग ना. आणि आत्ताच नाहीये, अगदी लग्न झाल्यापासूनच आहे. हो, म्हणूनच म्हणतोय, सांग. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का हो? कधीतरी समजून घ्या की समोरच्याला. अगं, समजून घेण्यासाठी मी काय असा अंतर्ज्ञानी माणूस आहे का?